आज मकर संक्रांतीच्या शुभपर्वावर पतंग महोत्सव युवासेन पार्टीच्या वतीने येथे घेतला आणि पतंगच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण युवासेन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी 22 तारखेला श्रीराम भगवंताच्या मंदिराचं जे उद्घाटन आहे देशाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्यांना समर्पित श्रीराम भगवंताला समर्पित ही पतंग आज उडवलेली आहे। या पतंगच्या माध्यमातून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आधी मुख्यमंत्री होते उद्धवजी ठाकरे त्यांनी त्यांच्या अहंकाराच्या माध्यमातून हनुमान चालीसा वाचण्याला बंदी आणली होती। 14 दिवस जेलमध्ये खासदार नवनीत राणाला आणि मला टाकलं। आज या पतंगच्या माध्यमातून मातोश्रीला आम्ही संदेश देत आहे की पतंग मातोश्रीला पाठवत आहे, भेट देत आहे की 22 तारखेला उद्धव ठाकरे मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणार का। उद्धव ठाकरेजी, आदित्य ठाकरे, रश्मिताई ठाकरे हे हनुमान चालीसा वाचतील आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे थोडेसे जरी विचार असतील तर हिंदुत्वाच्या हनुमान चालीसाला वाचून श्रीराम भगवंताला वंदन करतील का, नमन करतील का, हा माझा प्रश्न आहे। आणि त्यांना विनंती करते या पतंगच्या माध्यमातून की 22 तारखेला मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा पठण ठेवा, हनुमान चालीसा वाचा आणि श्रीराम भगवंताच्या चरणी प्रार्थना करा की तुमचं संकट दूर झालं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।